ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आपल्या देशाची आणि संपूर्ण मराठी जनांची मान अभिमानाने उंचवणारी बातमी आहे। कॅप्टन अमोल यादव यांचं संपूर्ण भारतीय बनावटीच्या विमानाचं स्वप्न अखेरीस सत्यात उतरलंय। स्वातंत्र्य दिनी यादव यांनी मोठी घोषणा केली आहे। अमोल यादव यांनी अथक परिश्रमाने बनवलेल्या विमानाच्या टेक ऑफ आणि लँडिंगच्या चाचण्या यशस्वीपणे पूर्ण झाल्या। आता 2 चाचण्या आणखी बाकी आहेत। त्या पूर्ण झाल्यावरती हे विमान सेवेमध्ये रुजू होईल अशी माहिती कॅप्टन अमोल यादव यांनी दिलेली आहे। आणि स्वतः कॅप्टन अमोल यादव सध्या आपल्या सोबत आहेत। आपण या सगळ्या प्रवासाबद्दल त्यांच्याशी बोलणार आहोत। कॅप्टन अमोल, नमस्कार, आपलं मनापासून स्वागत एबीपी माझामध्ये। नमस्कार। नमस्कार ज्ञानदा, आपल्याशी बोलून फार आनंद होतोय। आम्हाला सुद्धा, कारण आज खरंच खूप आनंदाचा दिवस आहे। आम्हाला सगळ्यांना खूप अभिमान आहे आणि एबीपी माझा सुद्धा तुमच्या त्या सगळ्या संघर्षाचा, प्रवासाचा अगदी पहिल्यापासूनचा साक्षीदार आहे। सोबत प्रवास केला असं म्हणायला काही हरकत नाही। आता तुम्ही जेव्हा मागे वळून पाहताय, जवळपास 20 वर्षांचा हा सगळा काळ होता, खूप मेहनत तुम्ही घेतली आहे। आता जेव्हा तुम्ही मागे वळून पाहताय तेव्हा काय काय आठवतंय? तुम्ही जसं म्हणालात की एबीपी माझा हा साक्षीदार होता, सहकारी सुद्धा आहे, कारण आपल्या सर्व मराठी जनांपर्यंत आपला आवाज जो पोहोचतोय तो तुमच्यामुळे पोहोचतोय आणि त्याच्यासाठी मी खरोखरच तुमचे धन्यवाद देतो। एवढ्या वर्षांपासून आपण हा जो प्रवास करतोय, ह्या प्रवासांमध्ये खडतर प्रवास हे एवढंच मी ह्या प्रवासाचं वर्णन करू शकेन। कारण आपण सगळ्यांनीच ह्या प्रवासामध्ये मला जरी साथ दिली असली तरी विमानाच्या संदर्भात ज्या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या त्या करताना ज्यांच्याकडून सहकार्य मिळायला पाहिजे होतं त्यांच्याकडून सहकार्य न मिळाल्यामुळे मी बऱ्यापैकी प्रवास आहे हा एकट्यानेच पार पडलेला आहे। आणि हा एकट्याने जी गोष्ट आपल्या बऱ्याच सपोर्टनी व्हायला पाहिजे होती ती मी एकट्याने पार पडल्यामुळे मला हा खूप वेळ लागलेला आहे। परंतु तरीसुद्धा सक्सेसफुली आज आपण ह्या विमानाचं जी पहिली फेज जी सगळ्यात महत्त्वाची असते, ज्याच्यामध्ये विमानाच्या चाचण्या होतात, तर त्या चाचण्या आज आपण कंप्लीट केलेल्या आहेत आणि सक्सेसफुली कंप्लीट केलेल्या आहेत। आणि ह्या आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी त्या गोष्टीची घोषणा करताना मला खरोखरच आनंद होतोय। आणि स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा आपल्या सर्वांना देतानाच मला हे सुद्धा सांगायचं की आपल्या सर्वांचं जे विमानाचं जे स्वप्न आहे ते पूर्ण व्हायच्या मार्गाला आता लागलेलं आहे। अगदी खरं आहे। याचा स्वातंत्र्य दिनाचा दिवस हा खूपच महत्त्वाचा म्हणावा लागेल, जेव्हा तुम्ही याची आता घोषणा करताय की यशस्वी झालेला आहात विमान निर्मितीमध्ये। तुम्ही म्हणालात की 2 चाचण्या अजून बाकी आहेत, तर त्या चाचण्या कोणत्या आहेत? पुढची प्रक्रिया आता कशी असणार आहे? ज्ञानदा, दुसऱ्या चाचण्यांच्या आधी मी तुम्हाला ह्या पहिल्या चाचणीबद्दल सांगतो की पहिल्या चाचणीमध्ये आपल्याला फक्त हेच बघायचं होतं की विमानांचा परफॉर्मन्स कसा आहे। म्हणजे ते जमिनीवरती जेव्हा विमान वापरलं जातं तेव्हा त्याचा कमी स्लो स्पीड टॅक्सी किंवा फास्ट स्पीड टॅक्सी, टर्न्स, ब्रेकिंग ह्या सगळ्या चाचण्या करतात। हवेत गेल्याच्या नंतर त्याचा टेक ऑफ होऊ शकतो की नाही, लँडिंग होऊ शकते की नाही, आणि ते एका सरळ रेषेत जाऊ शकतं का नाही, ह्या ज्या सगळ्यात महत्त्वाच्या चाचण्या होत्या त्या आपण पार पाडलेल्या आहेत। ह्याच्या पुढच्या चाचण्यांमध्ये असं असणार की आपण विमान पूर्ण वरती 2000-3000 फुटापर्यंत आपण वर जाऊ शकतो आणि ते वर गेल्याच्या नंतर आपण एक सर्किट करून परत विमानतळावर लँड करू शकतो। ही दुसरी चाचणी असणार आहे। या चाचणीसाठी विमान आता पूर्णपणे सज्ज आहे, मी सुद्धा सज्ज आहे। आणि तिसरी जी चाचणी असणार आहे त्या चाचणीमध्ये विमान एका विमानतळापासून दुसऱ्या विमानतळापर्यंत उडवत नेलं जाईल। तर त्याच्यामध्ये म्हणजे पुढच्या ज्या 2 चाचण्या आहेत त्याच्यात वैमानिकाचं स्किल हे जास्त महत्त्वाचं असणार आहे आणि ते माझं स्किल मी वापरून ह्या पुढच्या 2 फेजेस मी करणार आहे। आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेव्हा देशवासियांना संबोधित केलं तेव्हा त्यांनी आत्मनिर्भर भारतवरती विशेष करून जोर दिला, भर दिला। आपली आणि त्यांची सुद्धा भेट झालेली आहे। त्यांनी खूप कौतुक केलेलं होतं आपलं। आता विमान निर्मिती क्षेत्रामध्ये इंडिपेंडेंटली तुम्ही पाऊल टाकलेत, यशस्वी होताय। आत्मनिर्भर भारताची घोषणा, स्वयंपूर्ण होण्याची घोषणा आणि तुमची विमान निर्मिती याची सांगड तुम्ही कशी जोडता? आता आत्मनिर्भर भारत पंतप्रधानांनी घोषणा केलेलीच आहे आणि जेव्हा आपण स्वतः भारत देशामध्ये विमानं बनवायला सुरुवात करू आणि ती आत्मनिर्भरता जेव्हा आपण आपल्यामध्ये निर्माण करू
त्याच्यानंतरच आपल्या भारत देशामध्ये विमानं बनवण्यासाठी सुरुवात होणार आहे. आणि जे आपलं भारत देशाने जगातलं एअरप्लेन मॅन्युफॅक्चरिंगचं जगातलं एक महत्त्वाचा देश म्हणून जे पुढे यायचं जे आपलं जे स्वप्न आहे, ते स्वप्न ह्या आत्मनिर्भर भारतमधून पूर्ण होऊ शकतं. आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझे पूर्ण प्रामाणिक प्रयत्न चालू आहेत. ते तुम्ही खूपच उत्तम प्रयत्न करताय, त्याबद्दल काही वाद नाही, शंका नाही. सध्या विमान निर्मिती क्षेत्राचा विचार केला तर भारत सध्या कुठे आहे? आता तुम्ही एक विमान बनवलेलं आहे, तुम्ही खूप त्याच्यासाठी संघर्ष केलेला आहे, हे सगळ्यांच्या समोर आहे. पण विमान निर्मिती क्षेत्राचा जर आपण विचार केला तर आपला देश सध्या कुठे आहे नेमका? मी सगळ्यांना जेव्हा ही माहिती द्यायची असते तेव्हा मी एक सगळ्यांना प्रश्न विचारतो की 1944 साली अमेरिका किती विमानं बनवत असेल, किंवा अमेरिका म्हणा, जर्मनी म्हणा किंवा रशिया म्हणा, तर ते लोक दिवसाला रशिया 111 विमानं बनवत होते दर दिवशी, आणि एक वर्षभर त्यांनी तेवढी बनवली. जे ब्रिटिश होते ते 72 विमानं एका दिवसाला बनवत होते, आणि अमेरिका त्यावेळेस एका दिवसाला 296 एअरप्लेन्स बनवत होते. आणि गेल्या 70 वर्षाच्या स्वतंत्र भारतामध्ये जे डॉक्युमेंटेड आहे असं हे मी बनवलेलं विमान जे आहे हे पहिलं विमान आहे. आणि ह्याला मी आनंदाची गोष्ट नाही, इट इज व्हेरी आयरॉनिक. परंतु आता आपण भारत मॅन्युफॅक्चरिंगमध्ये कुठे आहे ह्याचंही कल्पना करू शकतो. नाही, तुम्ही वास्तव मांडलात, म्हणजे तुमच्या उत्तरातनं आपण नेमके कुठे आहोत त्याचं अगदी सत्य आणि स्पष्ट उत्तर मिळतं आहे. तुमचे आता भविष्यातले प्लॅन्स काय आहेत? कारण याच्या 1-2 चाचण्या झाल्या की हे विमान अप्रूव्ड होणार आहे किंवा त्याची पुढची प्रक्रिया सुरू होईल. तुमचे विमान निर्मितीच्या बाबतीतले पुढचे प्लॅन्स नेमके आता कोणकोणते आहेत? त्यांना आपल्या देशाला सर्वात महत्त्वाची म्हणजे आपण जे रिजनल कनेक्टिव्हिटीचं स्वप्न आत्ता बघतोय. खरं म्हणता आपल्याला स्वातंत्र्य मिळायच्या आधी ब्रिटिशांनी ती रिजनल कनेक्टिव्हिटी आपल्या देशात ती रिजनल कनेक्टिव्हिटी अस्तित्वात होती, जी ब्रिटिशांनी त्यावेळेस चालवली होती. कारण आपल्या महाराष्ट्रापुरता जरी म्हटलं तरी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये विमानतळ आहे. आत्तासुद्धा ह्या ज्या चाचण्या तुम्ही बघितल्या त्या धुळे विमानतळावर झालेल्या आहेत. पण जर मला धुळ्याला जायचं असेल तर मला विमानाने कधीच जाता येत नाही, आणि त्या रिजनल कनेक्टिव्हिटीसाठी आपल्याला 19 सीटर विमान बनवायची गरज आहे. ते 19 सीटर विमान बनवण्याचं काम मी सुरू केलेलं, परंतु अपेक्षित फायनान्शियल असिस्टन्स न मिळाल्यामुळे त्या विमानाचं काम रखडत चालू आहे. आणि त्याच फायनान्शियल कारणांमुळेच आज आपल्याला हे जे साहसी विमान आहे त्याची अनाऊन्समेंट करण्यासाठी इतका वेळ लागलेला आहे. कारण मला आठवतं 2 वर्षापूर्वी जेव्हा मी तुमच्याकडे आलेलो तेव्हा सुद्धा विमान उड्डाणासाठी तयारच होतं, किंवा 2016मध्ये सुद्धा जे तुम्ही विमानाचे फोटोग्राफ्स बघाल आणि आत्ताचे बघाल तर त्याच्या डिझाईनमध्ये कुठलेच चेंजेस झालेले नाही आहेत. विमान तयार होतं, परंतु ते ऑफिशियली उडतंय हे सांगण्यासाठी मला 4 वर्ष लागले. आता ह्याच्या पुढच्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे 19 सीटर विमान आहे ते बनवायला सुरुवात केलेली आहे, परंतु थोडासा फायनान्शियल असिस्टन्सचा प्रॉब्लेम आहे. तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्याच्या नंतर आपल्याला 19 सीटर बनवायचं आहे. आणि तो जरी नाही झाला तरी आपल्या देशाला जी संरक्षणासाठी जी विमानं लागणार आहेत ती विमानं बनवण्यासाठी आम्ही ऑलरेडी काम सुरू केलेलं आहे. म्हणजे फायनान्शियल असिस्टंट असो किंवा नसो, आम्ही आमचं लक्ष ठरवलेलं आहे की जी गोष्ट मला देशासाठी करता येऊ शकते ती मी करतच राहणार आहे. आणखी एक प्रश्न असा विचारायचा आहे की आत्ता विमान निर्मिती क्षेत्रात आपल्याला पुढे जायचं असेल, तुम्ही या सगळ्या प्रक्रियेतनं प्रचंड तावून सुलाखून निघालेला आहात असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. तुम्हाला कुठे त्रुटी आहेत तेही स्पष्टपणे माहिती आहे. जर विमान निर्मिती क्षेत्रात आपल्या देशाला पुढे जायचं असेल तर 5 महत्त्वाच्या गोष्टी कुठल्या आहेत की ज्याच्यावरती सगळ्यात आधी काम व्हायला हवं आहे? ओके. विमान निर्मिती हे इम्पॉसिबल डिझाईन नाही आहे. हे अगदी साधं, म्हणजे 2+2=4 असं जे गणित आहे ना, ह्या गणिताप्रमाणेच विमान निर्मिती आहे. आणि विमान निर्मितीसाठी खूप जास्त पैसे किंवा खूप जास्त जागा ह्या लागत नाहीत. आपल्या देशामध्ये आत्तापर्यंत ब्युरोक्रॅसीने असं ठरवलं होतं की विमानं आपल्या देशात बनत नाहीत आणि त्याच्यामुळे आपल्याला बाहेरून घ्यावी लागतात. तर सगळ्यात पहिल्यांदा ही जी ब्युरोक्रॅसीने ठरवलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या ज्या खऱ्या नाही आहेत. कारण शेवटी बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा आपले भारतीय लोक जाऊनच विमानं बनवत आहेत. त्याच्यामुळे सर्वात
अगदी सोपी गोष्ट आहे की आपण विमान बनवायचं ठरवायला पाहिजे. आत्तापर्यंत आपण तेच ठरवत नाही आहे की विमान बनवायला पाहिजे. कारण आत्तापर्यंत असं मला कोणच दिसलेलं नाही आहे की ओके आपण विमान बनवूया. कारण ज्यांनी विमानं बनवायची जबाबदारी ज्यांची घेतलेली आहे त्यांनी ती जसे म्हणजे आत्ता जेवढा आपला प्रोग्रेस आहे तेवढा आहे. तर ह्याच्यापुढे सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे आपण विमान बनवण्याचं ठरवायला पाहिजे. ते ठरवल्याच्या नंतर जे मुद्दामून अडथळे निर्माण केले गेलेले आहेत ते पार पाडले गेले पाहिजेत. म्हणजे विमान बनवण्याचं जे रेग्युलेटरी प्रोसेस आहे जी किचकट करून ठेवलेली आहे, ज्याची काहीच गरज नाही. म्हणजे 2016मध्ये जे विमान तयार झालं होतं ते 2020पर्यंत काहीच डिझाईनमध्ये काहीच फरक न करता उडू शकतं. तर जे 4 वर्ष आपण वाया घालवलेले ती वाया न जाण्यासाठी जी किचकट गोष्ट आहे ती आपण थांबवली पाहिजे. आणि माझ्यासारखे जे विमान बनवू शकणारी माणसं आहेत तर त्या माणसांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. तर त्या माणसांना प्रोत्साहन देताना ते अशा प्रकारची माणसं आयडेंटिफाय करून त्यांना सपोर्ट केला पाहिजे. फायनान्शियल सपोर्ट केला पाहिजे. जे फायनान्शियल सपोर्ट म्हणजे अगदी आपण म्हणजे ऐकतो की एखाद्या पर्टिक्युलरचं विमान बनवण्यासाठी आपण 36,000 करोड रुपये खर्च केले किंवा आपण खूप करोड रुपयाची विमानं घेतली. तर अशा प्रकारचं काहीही करायची गरज नाही आहे. अगदी बजेटमध्ये तरतूद न करता सुद्धा म्हणजे मेंटेनन्सच्या किमतीमध्ये विमानाचा कारखाना निर्माण होऊ शकतो. अशी परिस्थिती असताना आपण खूप जास्त पैसे खर्च करतो. ही परिस्थिती बदलली पाहिजे. तुम्ही म्हणताय ते अगदी खरं आहे की इच्छाशक्ती पहिल्यांदा निर्माण होणं खूप गरजेची आणि त्याच्यानंतर त्या इच्छाशक्तीला बळ देणं सगळ्या सिस्टीमकडनं तेही खूप गरजेचं आहे. आपली वेळ खरं तर संपलेली आहे, पण एक अगदी छोटासा प्रश्न की ज्यांना विमान निर्मितीची खरंच इच्छा आहे अशा मुलांना तुम्ही काय सांगाल, काय मार्गदर्शन कराल? विमान निर्मिती करण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांनी विमान निर्मिती सुरू करायला पाहिजे, हे सगळ्यात पहिल्यांदा. आणि त्याच्यासाठी 2च गोष्टी सांगेन की सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तुम्ही विमान बनवायला सुरुवात करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर जे अडथळे येतील ते पार पडत जे तुमचं ध्येय तुम्ही ठरवलेलं आहे ते ध्येय पूर्ण होईपर्यंत त्याच्या मागे लागायला पाहिजे. अगदी सहज विमान बनेल. तुम्ही तुमच्या स्वप्नांच्या बाबतीत स्काय इज द लिमिट हे ठरवलंत आणि ते सत्यातही उतरवलंत. अशीच उंच भरारी तुम्ही घेत राहा या आमच्या शुभेच्छा. पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन आणि धन्यवाद एबीपी माझाला वेळ दिल्याबद्दल. एबीपी माझाचा धन्यवाद आणि ज्ञानदा कदम यांचा सुद्धा धन्यवाद. कोरोनामधून आपण बऱ्या झालात आणि तुमचा व्हिडिओ रिलीज केल्याच्या नंतर तो बघून मी स्वतः कोरोनामधून बरा होण्यासाठी मला खूप बळ मिळालं आणि मी फार लवकर बरा झालो. थँक्यू ज्ञानदा. धन्यवाद. धन्यवाद अमोल. थँक्यू.